आता अंजली दमानी यांचा तुम्ही उल्लेख केला, त्यांनी त्यांचे कॉल डिटेल्सचं रेकॉर्ड दिलंय आणि मग एकनाथ शिंदेशी इतके वेळा बोलले, रुपाली चाकणकरांशी इतके तास बोलले, मग कोणी आपल्या गुरुशी 9 तास बोलतो का? तर मला असं वाटतं की दमानी या ऍक्टिव्हिस्ट आहेत, त्या मागण्या करतात, मी काय त्यांच्यावर टीका नाही करणार आता हार्श शब्दात, परंतु ते त्यांची बाजू मांडताना काय होतं, आपण एखाद्या बाजूनी पाहिली एखादी गोष्ट किती जास्ती हार्श दिसायला लागते, दुसऱ्या बाजूने माइल्ड दिसायला लागते, दुसऱ्या बाजूला गेलं की हे हार्श दिसतं ते माइल्ड दिसतं. अशा पद्धतीने ती आपली चक्रधर स्वामींच्या 6 आंधळ्याने हत्येची गोष्ट तसं व्हायला लागतं. इथे कुठल्याही प्रकारे अशोक करातांना माफी दिली नाही पाहिजे, क्लीन चिट दिली नाही पाहिजे, त्यांना कठोरात कठोर शासन झालंच पाहिजे, त्यांना सहकार्य करणाऱ्या लोकांनाही झालं पाहिजे. आणि रुपाली चाकणकर त्यांच्या ट्रस्टवर होत्या. प्रश्न असा आहे की रुपाली चाकणकर ट्रस्टवर होत्या आणि त्यांचे 9 तास फोन झाले, तर 9 तास सलग त्या बोलल्या नाही आहेत ना बाबांची, त्या अशोक खरातांचे. म्हणजे बाबा म्हणणं चुकच आहे, त्यांना बोधू बाबा. तर त्या अशोक खरातांशी त्या 9 तास नाही, क्युम्युलेटिव्हली म्हणजे सगळी बेरीज करून अंजली दमानिया म्हणतात 9 तास. आणि इतके वेळा आपण आपल्या गुरुशी तरी बोलतो का, असा त्या सवाल विचारतात.